अंकिता आले शेतावरती, ती हळदीची पानं काढते आणि बघा चांगली चांगली मोठी मोठी काढते पानं आणि थोडेसे बनवलेत तिने. हे बघा इकडे बनवलेत. हे आता पुरण टाकून आपण बनवतोय आणि हा एक गोळा ठेवला ना पिठाचा, तो त्याचे डायरेक्ट सर्व बनवलं आपण मिक्स पुरण आहे ना त्याचे मिक्स करून डायरेक्ट करायचं, त्याला आम्ही उंडे म्हणतो. आणि हे छोटे बनवतो ना हे आहेत पातोळे. हा दुसरा लॉट आहे. आता दुसऱ्या लॉटमध्ये बघूया किती झाले, कधी शिजले काय बघूया. शिजले असे तरच काढणार, नाही तर परत झाकण ठेवावं लागेल. शिजले काय गरम आहेत ना, मग हे घे ना काहीतरी. शिजले हां शिजले ना. हां मग याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे आणि हे दोन आहेत मी सॅम्पल दाखवायला, आणि हे डायरेक्टली बनवलेले आहेत. तर आपण दोन्हीकडचे खायचे आहेत, त्याने तुम्हाला दाखवतो कसे झाले ते. तर खाऊया, बदामाची इथेच खाऊया. एक नंबर. म्हणजे कोकणी त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी चालू आहे शेतामध्ये एक फेरफटका मारायला, कारण बरेच दिवस मी शेतावर गेलो नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडे आम्ही कांद्यासाठी वाफे बनवायला सुरुवात केलं आहे बघा. आणि तुम्ही या शकताय बघा, ही मी लावलीत मक्याची झाडे लावली आहेत, मक्के टाकले होते. या साईड बघा पालेभाज्या टाकल्यात, ह्या मुळा आहे. आणि हे कांद्याचं बी पेरलं होतं ते बऱ्यापैकी आलं आहे. हे बघा माझा घेवडा पावसाने गेला होता, पण आता तो वाचला आहे. आणि फुलं बघा जबरदस्त आलेत. 3 ते 4 वेळा मी भाजी खाल्ली आहे याची. काल पण काढली मी भाजी याची. फुलतं आता, जसा दव पडेल ना ते दवावरती हे जास्त होतात, म्हणजे चांगले फुलतात. फक्त त्याच्यावरती मेखा पडणार नाही ना, कीड वगैरे, ते जरा ध्यान घ्यायचं. आणि हे आहे माझी तुरी जवळजवळ आता फुलायला सुरुवात झाली आहे. हे बघा बोंगडेल आहेत. तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, सांगा कमेंटमध्ये. आम्ही म्हणजे जसं ऊन पडेल तशी पाने सुकायला लागणार, आणि पाने सुकली की आपोआप त्याचा रस खाली जमा होतो आणि मग त्याची हळद होते. तर सध्या आणि पातोळीसाठी काढतोय आणि आज पातोळी दाखवणार आहेत, म्हणजे भरलेली पातोळी आणि डायरेक्टली पीठ हे करून शिजवतात ते पातोळी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मला नेमकं सांगता येणार नाही कसं काय ते, पण जेव्हा आता आम्ही हे बनवणार आहेत आज ते, तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ही पानं काढून घ्यायची चांगली चांगली मोठी मोठी. त्याला काढूया. अंकिता आले शेतावरती, ती हळदीची पानं काढते आणि बघा चांगली चांगली मोठी मोठी काढते पानं, आणि मी फक्त शूट करतो इकडून कसं काय काढते ते. बरेच पाने लागणार आहेत, बरीच पाने लागणार आहेत, कारण 2 टाईपचे बनवायचे आहेत. चला म्हणजे घरी जाऊया, कारण अंकिताने आता हळदीची पानं काढली आहेत आणि ती चालली आहे पुढे घेऊन. बघा जेवढी पाहिजे तेवढी काढली त्याने, कारण जास्त नाही बनवायचे आहेत. कारण खाणारे आम्ही 3-4च माणसं आहेत, 3च माणसं आहेत. कोणी आला तर त्याला आम्ही देतो, पण आम्हीच बनवतो, कारण आम्ही कोकणी माणसं आहेत. इकडच्या लोकांना अलिबागमध्ये आहे ना हुंडे म्हणजे काय, पातोळे म्हणजे काय, हा प्रकार आहे ना काय मला वाटतं माहितीच नाही आहे. कारण हे बैलाला खायला घालतात आमच्याकडे कोकणामध्ये दिवाळीच्या दिवशी. आम्ही त्याने दाखवतो कधी काय विचारलं ते असे बनवतात म्हणून. आणि त्यांच्या रेसिपी आहेत, त्यांच्याकडच्या बनवायचे जे पद्धती आहेत, कुठले जेवण किंवा कुठले पदार्थ, तर ते पण आम्ही शिकलो इकडे. आणि त्यांच्याप्रमाणे आम्ही करतो. त्यांची भाषा पण आम्ही अवगत केली अलिबागची. मी जर गावी जातो तेव्हा मला बोलतात, अरे तू थोडा असा काय बोलतोस, कारण त्याची झलक थोडी अलिबागच्या बोलण्याची असते. कारण जवळजवळ 17 वर्ष जरी मी आता अलिबागमध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबरच असतो, आणि त्याच्यामुळे त्यांची भाषा जर आपल्याला बोलताना ती शिकून जाते ॲटोमॅटिक. असू द्या, आपण कुठेही गेलो तर तिथली भाषा आत्मसात केली पाहिजेत. हे एक बरोबर आहे, कारण आपण दुसऱ्यांना म्हणतो भाईने आपली भाषा शिकली पाहिजे, ते बरोबर आहे. तसंच हे पण बरोबरच आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते भाषा शिकायची. मला आवड आहे कुठलीही गोष्ट मला आत्मसात करायची. आता अंकिता तिकडे सर्व तयारी करते, तर मला दाखवायचे तुम्हाला की काय काय करते. मला पण नाही माहिती कसे बनवतात ते, खायचं फक्त माहिती आहे. तर तिथे आम्ही ते आता बनवणार आहे, तर चुलीवरती बनवणार आहेत. आणि ते आमचे बघा मेथी काढतायत.
आज त्यांचा मेथीचा बेत आहे. काय खाणार आज? मेथी. मेथी खाणार ना? मेथीचे परोठे. पण माती काढा. माती धुवून घ्या. हां, हे शुद्ध आणि शाकाहारी आहेत. मच्छी मटण वगैरे काय खात नाही. आणि आमचं चालतं फक्त संकष्टी आणि सोमवार मंगळवार आम्ही मच्छी वगैरे नाही खात. काय नक्की सांगतो की त्या दिवशी आम्ही नाही खात आणि इतर दिवशी आम्हाला चालतं कधी पण. हे सर्व बदाम आता आम्ही कापून घेतोय. सर्व हे बदाम आहे, इथे काजू आहे, मनुका आहेत आणि हे खोबरं तिने किसून घेतलं आहे, गूळ किसून घेतलं आहे आणि हे पाण्याचं आम्ही शेतातून काढून आणलेले आहे आणि हे पीठ मळते येतं. आता हे माझे ड्रायफ्रूट जरा कटिंग करून झाले का मी तुम्हाला पुढचं दाखवतो की काय प्रोसिजर आहे पुढची. तर ही मी जरा तिला मदत करतोय कापायला, कारण हे बारीक काम आहे. चला बघू आता, थोडा वेळ अजून लागेल कापायला. आता हे बनवायसाठी ना पातोळे पहिल्यांदा आपण पानं कट करून घ्यायचे, 2 सेंटरला करायचे म्हणजे एवढं लांब राहणार नाही काय का टोपामध्ये. आणि हे बघा हे असं एक करायचं, याच्यामध्ये सर्व आपल्याला भरायचं आहे पीठ वगैरे आणि त्याच्यात मटेरियल पूर्ण, आणि असं पॅक करून ते मग वाफेवरती शिजवायचं आहे. हे असे मी पानं कट करून घेतो आणि बाकीचं सर्व आता ती तयारी करते. बाकीचं बघा पीठ मळून झालं आहे, आता सर्व मिक्स करायचं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता काय कसं मिक्स करायचं आहे. त्याच्यासाठी पानं व्यवस्थित कट करून घेणं महत्त्वाचं आहे, तुपामध्ये राहिले पाहिजेत. आता काय गुळ टाकते ना, हे गुळ टाकणार आणि ह्याच्यानंतर वेलची पण टाकणार की मिक्स करून झाल्याच्या नंतर वेलची टाकणार ना. अच्छा, आणि चांगलं याच्याबरोबर अजून किती वेळ ढवळणार असं? 10 मिनिटं टाकते. बापरे, काय करते आता हे? ह्याच्यात वेलची टाकते ना आता? वेलची टाकते ना, वेलची टाकायची आहे. आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते पण टाकणार. मग ते टाकून घे फटाफट. आणि नंतर आपल्याला काही बनवायला सुरुवात करायची ना, वरती ठेवायची ना तिकडे बाहेर टोपामध्ये वाफेवरती. हां ठीक आहे, टाका. त्या मनुका टाकलेत आणि बदाम आहेत आणि काजू आहेत, ते कटिंग करून घेतलेत. आता सर्व हे एका ठिकाणी सर्व मिक्स केलं आहे. आता हे एक बॅटर आपलं तयार झालं आहे. हे पूर्ण भरते याच्यात, पूर्ण हे जे आपण बनवलं आहे ना पुरण आहे ना, ते याच्यात डायरेक्ट भरते ना. हे भरणार आणि हे दुसरे आहेत ते डायरेक्ट करायचे आहेत ना. हां, मग त्याच्यात फक्त मिक्स करायचं आणि टाकायचं. हे आता बघूया भरते कशी. ते लांब लचक भरते ना, अशी थोडीशी लांब पसरवते त्या साईडपर्यंत, म्हणजे कसं खाताना पीठ लागणार नाही, डायरेक्ट ते पूर्णच लागेल. हे सुट्टात पण चांगले ना शिजलं की, टोपात वाफेवर शिजवणार ना. थोडेसे बनवलेत त्याने, हे बघा इकडे बनवलेत. मंडळी अंकिता तिकडे तयारी करते पातोळ्याची. आता आपण बघितलं की ती पातोळी बनवायला सुरुवात केली, तिने भरायला सुरुवात केलीत. आणि आता माझ्यावर जिम्मेदारी आहे विस्तव पेटवायची. तर मी आलो आता बाहेर चुलीजवळ, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा हा विस्तव मी आता पेटायला सुरुवात केली आहे. ते सुरुवात केली पेटवायला. आता बघू पेटतो काय, जिम्मेदारी तरी घेतली पेटवायची, कारण लवकर व्हायला पाहिजे, काळोख पडायच्या अगोदर. पेटलं, हे कागद पेटलं. बारीक बारीक काट्या वगैरे मला आणायला लागणार आहे. बरेच महिने ते विस्तवच नाही मी पेटवल्या. काहीतरी पोपटी वगैरे राहतो आम्ही तेव्हा ते आग लावतो, किंवा ती सर्व अंकिताच करते, मी काय करत नाही याच्यामध्ये. तर ती बोलली की तुम्ही करा, मी तिकडे सर्व पातळी बनवून घेते. आणि तोपर्यंत पाण्याचा जो टोप आहे तो ती बनवून घे दाखवतो मला. बघा इथे तो गरम करायचं पाणी, तर त्याला आदन यायला पाहिजे. आदन यायला पाहिजे म्हणजे कड यायला पाहिजे. तर ती जिम्मेदारी माझ्यावरती आहे. तर आता चला विस्तव पेटूया. विस्तव पेटलं आहे मंडळी. आत्ता हे लाकडं लावायचे आहे तिकडे. सध्या तिला बाहेरून सर्व लाकडं लावतो, कारण एकदा निकारी पडली ना का, निकारी पडली का टेन्शन नाही. थोडी सुकलेली लाकडं आहेत, कालच जमा करून ठेवली होते. तर हा आता फायनली माझं काम झालेलं आहे. आता थोडी निकारी पडले की मी त्याच्यामध्ये चुलीवरची टोप ठेवणार आहे. आणि मग ते गरम झालं, अंधन आलं, तोपर्यंत आणखी आपलं काम उरकते आतमध्ये. आणि फायनली मग आपण तो टोप वरती ठेवणार आहे, आणखी ते ठेवणार आहे.
तोपर्यंत आपण विस्तवाजवळ बसूया. आता गारवा पडायला सुरुवात झाली आहे, तर थंडीला सुरुवात झालेली आहे नोव्हेंबरमध्ये आता. आणि पहिल्यांदा हे पातोळी बनवतो, नंतर 1-2 दिवस मला काम आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या व्हिडिओच्या नंतर आपल्याला डायरेक्ट पोपटीची व्हिडिओ येणार आहे 100%. कारण मी थंडीची तर वाटच बघत होतो आणि पोपटी लावूया. बऱ्यापैकी विस्तव जोरात पेटलेला आहे आणि आता मी ही लाकडं खाली करणार आहे. जी ती वरती मी ठेवलीत ना, जी जाळ्यासाठी वर ठेवली होती, आता मला ती खाली करायची. म्हणजे अशी खाली ठेवली ना, मग वरती मला टोप ठेवता येईल. चला टोप ठेवूया. म्हणजे टोपाची पोझिशन बघा कशी. आता मी असा टोप ठेवला आणि ह्याच्यामध्ये तिने पाणी टाकलेत आणि खाली लाकडेत आणि त्याच्यावरती ती सर्व काही ठेवणार आहे. तर आता मी झाकण लावतो म्हणजे पाणी लवकर गरम होईल. चला, तर कुणाल आमचं बघतोय. या साहेब. हा, त्याला हे खायचं असतात, ते पातोळी त्याला आवडतात. पण झालं प्रॉब्लेम की त्याचं 20 तारीखला जिममध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे तो राईस वगैरे ते जिमच्या काय त्याचं डाईट असतं ते करतो, मला माहिती नाही. पण त्याला हे खायचं नाही, त्याच्यामुळे तो नाराज आहे. आणि 20 तारखेच्या नंतर तो खाणार आहे. भात वगैरे त्याचं सर्व बंद आहे, फक्त डाईट चालू आहे त्याचं. 6 पॅक वगैरे काय दिसलं पाहिजे. आमचं नाही तसं, आमचं जबरदस्त आहे. त्यांना एक मुलं आहेत, तेव्हा ते करणार. त्याच्यामध्ये काय वादच नाही. लाकूड लाव ना, लावता येईल का तुला? हा, जमल काय लाकूड लावायला? हा, आकच लाव ना, नंतर ते भरता येईल. पुढे 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 कर, जसं निकारे पडणार ना तसं ते पुढे करायचं. शिकून घे. कॉम्पिटिशन संपतं आहे, त्याच्यानंतर सुरुवात. काय नाही होत तर धुराने काय नाही होत, डोळे साफ होणार. बस झाले. तर म्हणजे आता आमचं हे काम झालेलं आहे. तर आणखी त्याला आवाज देणार आणि ते आपलं काम चालू करेल इकडे. अंकिता सर्व एक हे काय एक लॉट आणले इकडे तिने. जो छोटा भरलेला आहे ना, जो भरले होते ना, आताच ठेवलंय मी. तर बघ याच्यामध्ये काय मध्ये काय टाकणार नाही, लाकडात खाली पाण्यात जाणार नाही ना ते खाली. नक्की बघा ना, ते सर्व पाण्यात आहे. बघ ह्या साईडला मला वाटतं लाकूड हे झालेलं, इकडे पाहिजे होतं एक लाकूड, नाही ना. तर जे पातोळे भरले होते ना, म्हणजे पुरण भरलेलं होतं ना, तर ते तिने आणले छोटे छोटे. आणि जे मोठे मोठे आहेत ना, की डायरेक्टली हे करायचे. ते आता मी तुम्हाला दाखवतो. आज मी ते तयार नाही केलेत. हे जेवढे छोटे तयार झाले होते ते आता घेऊन आले. बघा विस्तव पेटवला, ते हजर झाले लगेच घेऊन. तिचं एक काम झालं. आता बघा ती झाकण ठेवते. आता काय करणार झाकण ठेवून? जरा विस्तव कर ना जरा त्याला, मग नंतर आपण दुसरं बनवू ना आतमध्ये. चला चला, तर आपण जाऊया आतमध्ये. असं नाही म्हणत मी. तर आता आपण आतमध्ये जाऊ. ते गेले तर तिला थोडी मदत करूया आणि इथं आपण विस्तव जरा वरती करूया. विस्तव हे केलं ना, जरा कुणाला तिकडून कर. ती रोजचे माणसं आहेत आणि आम्ही एक दिवसीय माणसं आहेत जे काम करणारे. त्यांना काही समजत नाही कुठून काय करायचं ते. तरी पण थोडं विस्तवाचं मला माहीत आहे आणि कोणाला तर अजिबात काहीच माहिती नाही, कुठून लाकडं काय करायचे, कसा विस्तव पेटवायचे ते. आम्ही थोडीशी पुराण्या जमान्यातली माणसं आहेत. हा बा, अरे बाज झाले ना. हा एवढे लाकूड काय हे करतोयस? दूर होणार. फक्त जी लाकडात जी थोडी थोडी पेटतात ना, निकारे पाणी तशी आतमध्ये त्याने ढकलत राहायचं असतं. ठीक आहे, चल जाऊया. मम्मी आतमध्ये गेले तर आपण जाऊया. बघा हा जो पिठाचा गोळा बनवला ना, ह्याच्यामध्ये हे आपण बनवलं होतं बॅटर इकडे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं आहे. म्हणजे डायरेक्ट हे केलं आहे, मिक्स केलं आहे सर्व पिठामध्येच कालवून. जसं वड्याला पीठ करतो आपण ना, तसं हे करून त्या टाईपमध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये पुरण भरले शेंगासारखं, जे आपण टोपामध्ये ठेवलं त्याच्यामध्ये. आणि हे तिने डायरेक्ट केलं. हे बघा हे असं थापलं आहे. आता हे कसं करशील? हा थोडा लांब करशील ना, हे लांब आहेत ना थोडेसे, त्याच्यापेक्षा लांब आहेत ना हे. हां जबरदस्त. हे डायरेक्ट आहे, हे खायला जाम मजा येतील. ते पुरण टाकलेले असते ना त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा शेंगासारखे होतात. आणि हे डायरेक्ट आहे, हे जबरदस्त लागतात. हे देवदिवाळीला आमच्याकडे गावी करतात. तेव्हा तिने 2-3 बनवले आहेत. अजून इथे बघा तुम्हाला दाखवतो कशी बनवली ते. कशी बनवून दाखवते तुम्हाला. थोडं पाणी लावतात ना खाली.
आणि मग तो एक एक गोळे बनवून घेतलेत ना आणि ते थापायचे डायरेक्ट. त्याच्यामध्ये सर्व आहे जेवढा मसाला बनवला आहे ते सर्व तिने हे केलं आहे, कालवून घेतलं पिठामध्ये. तांदळाचं पीठ ना, हा तांदूळ. तांदळाचं पीठ लांब लांब कर ना थोडंसं, म्हणजे लांब हे होईल, लांब लचक होईल. असं पातळ झालं तरी हरकत नाही. आपल्याला काय कुठं द्यायचे नाहीत, काय नाही करायचे. सर्व संध्याकाळी उडवायचे फटाफट दनादन. जेवण झालं किंवा जेव्हा मनावर वाटेल तेव्हा खायचे, संपून टाकायचे उद्या प्रिय. हे असे थापून घ्यायचे. हळदीचं पान आहे जबरदस्त, टेन्शनच नाही घ्यायचं आहे. त्याची चवच काही वेगळी असते हळदीच्या पानाची. काही तुम्ही बनवा, हळदीचं पान टाका, चिकनमध्ये टाका, मच्छीमध्ये टाका किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये. हे असं थापून झालं ना मग हे असं दुमडायचं आणि शेंगा हे करतात ना तसं हे करायचं. आत्ता आम्ही आलो परत. विस्तव पेटवला होता, जो पहिला लॉट आपण टाकला होता छोटा, तो आणखी त्याने बघितलं की थोडं शिजलेत ते. तर आता तो पहिला लॉट आपल्याला काढायचा आहे. पहिला जो पण सर्व बारीक छोटे टाकलेत नाही बघा. विस्तव पण जोरात पेटतो आणि कड बघा कसा आला आहे. आदन 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 बोलतो, आदन आलं आहे. गावाला आम्ही बोलतो आदन आला आहे भरपूर मोठा. म्हणजे अरे हे घे ना, कालता घे ना, कालत्याने काढणार भाजायला बोलते. आणि ते थंड व्हायला द्यायचे आहेत. आणि तिने दुसरे घेऊन आले जे आपण मोठे डायरेक्टली बनवलेत नाही बघा, ते आणले तिकडे. आता हे काढते सर्व मंडळी. एक लॉट घरी गेला आहे, अंकिता गेले घरी घेऊन. आणि आता मी आलो परत इथे बघा. आता ती ठेवून गेली ह्याच्यामध्ये. मंडळी कोकणामध्ये अशी परंपरा आहे की देव दिवाळीला आपल्या जे शेतात बैल राबतात, गुरं ढोरं गाय ज्यांना, त्यांची आपण त्याची पूजा करतो. आणि त्यांना पहिल्यांदा हुंडे किंवा पातोळी त्यांना पहिल्यांदा आम्ही खायला घालतात त्या जमान्यामध्ये. आणि आता पण लोक ज्यांच्याकडे बैल वगैरे आहेत त्यांना ते घालतात आणि नंतरच ते आपण घालतो. ही एक आपल्यासाठी रेसिपी आहे, आपण ते रेसिपी बनवून ते खातो. पण गावामध्ये कोकणामध्ये ती एक परंपरा आहे आपली पूर्वीपासून जी चालत आलेली आहे. ती कुठं ना कुठल्या तरी पद्धतीने आपण ती चालू ठेवायची. आणि हे आपली बनवतं हुंडे ते आपण कायम बनवत राहायचं आहे आणि त्या पुढच्या पिढीला पण ते समजलं पाहिजे. बघा आता दुसरा लॉट आहे. आता दुसऱ्या लॉटमध्ये बघूया किती झाले, खाली शिजले काय बघूया. शिजले असे तरच काढणार, नाही तर परत झाकण ठेवावं लागेल. शिजले काय गरम आहेत ना, मग हे घे ना काहीतरी. शिजले हा, शिजले ना, हा मग काढ. एकंदरीत दुसरा लॉट पण शिजला आहे. आता अंकिता काढते व्यवस्थित. आणि लगेच खायचे नसतात, कारण ते जरा बाहेर काढून ठेवले ना आपण का ते कडक होणार आणि त्याच्यानंतरच आपण ते खायचे. मस्त होणार. विस्तव बघा कसं पेटलं आहे. याच्यावरती काहीतरी भाजता आलं असतं पण आता तयार नाही काय आहे की चिकन वगैरे मच्छी वगैरे याच्यावरती जाळी ठेवून बार्बिक्यू करता आली असती. पण आपण बार्बिक्यू, पोपटी, आणखी काय कोणाला पाहिजे, चिकन रान, अजून तंदुरी, त्याने सर्व कुणाला आमचं करून ठेवलं हे की काय काय बनवायचं आहे. तर फायनली आपलं इथं काम उरकलं आहे. आता खायचं काम राहिलं आहे ते आपण नंतर बघू. तर टोपाचं काय करायचं, टोप उतरते, टोप उतरून ठेव आणि मग विस्तव विजवायला लागेल की काय ठेवते टोपाच्यावरती, काय नाही मग विजवूया. आणि नंतर तुम्हाला दाखवतो खाऊन कसे झालेत ते. थोडे साधे होऊ देत. हा हा हा, थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे विस्तावाजवळ उभं राहिलं की खूप मस्त वाटतं जरा. कुणाल ये इथं बसतोस. मी पण कुठे चप्पल घातलेत पायामध्ये. तर थोडं विस्तवाजवळ बसायचं थंडीतून, पण जास्त नाही, कारण विस्तव हा आळशी आहे एक नंबरचा आणि तो दुसऱ्या लोकांना पण आळशी करतो. तर चला आता बत्ती लावायचा टाईम झाला आहे, संध्याकाळी झालं आहे, काळोख पडलं आहे. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो की थंड झाले की कसे लागतात ते. शिजले आहेत पण टेस्ट कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. चला देवाची बत्ती वगैरे लावूया आणि पुढच्या कामाला सुरुवात. तर मंडळी आता हे सर्व तयार झालेले आहेत. हे बघा हे गोड आहेत, याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे. आणि हे दोन आहेत मी सॅम्पल दाखवलं आणि हे डायरेक्टली बनवलेले आहेत. तर आपण दोन्हीकडचे खायचे आहेत, त्याने तुम्हाला दाखवतो कसे झाले. तर पहिल्यांदा आपण हे डायरेक्ट बनवले आहेत ना,
जे गावी आपण हुंडे बनवतो म्हणून ते हे बघा, त्याच्यामध्ये बदाम पिस्ता वगैरे आहे, सर्व तुम्हाला दाखवतो दिसते. हे बघा मनुका इथे आहेत, सर्व 3 ड्रायफ्रूट्स टाकलेत, मनुका टाकलेत आणि काजू आहेत आणि बदाम. जरा खाऊया, बदामाची इथेच खाऊया. एक नंबर. अशीच रेसिपी तुम्ही करून बघा. कोकणातले असतील तर त्यांना ही रेसिपी नक्कीच माहिती आहे. आणि ही रेसिपी फक्त खायचा भाग नाही आहे, ही आपली परंपरा आहे, कोकणची परंपरा ही पूर्वापासून चालत आलेली आहे. ती रेसिपीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला माहिती पडली पाहिजे. त्यासाठी कधी तुम्ही गावी गेलात किंवा मुंबईला असाल, मुंबईला शक्य होणार नाही, कारण हे टोपामध्ये तुम्ही करू शकता, असं काय नाही. ती त्यांना दाखवा तरच हे पुढे चालेल. कोकणच्या लोकांची संस्कृती आणि परंपरा ही आपण जपली पाहिजे. आता हा भरलेला आहे, जसे आपण करंजी भरतो त्या टाईपमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो, ते मोडतो डायरेक्ट. हा सॉरी. हे बघा, एक नंबर. माझे मित्र, माझे गावचे लोक कोकणची बघत असतील तर त्यांना आठवण यायची हुंड्याची, पातोळ्याची, कारण लवकरच ते बनवणार आहेत देव दिवाळीला. मी त्याच्या अगोदर बनवतो आहे. देव दिवाळी वाटतं 21 तारीखला आहे. 40शी गावी बनवतात आणि पहिला आपल्या गुराढोरांना खायला घालतात, जनावरांना खायला घालतात, कारण ते शेती पिकवतात आणि नंतर आपण खातात, त्याची पूजा पण करतात. या खायला, खूप चांगली आहे रेसिपी. म्हणजे कोकणामध्ये असे बरेच पदार्थ आहेत, ते खूप स्वादिष्ट आहेत, पूर्वापारपासून हे चालत आलेले आहेत, पारंपरिक आहेत. तसेही पातोळे आहेत, तसे आपल्या इकडे घावणे आहेत, आंबोळे आहे आणि असे बरेच काही सांगण्यासारखे आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे हे जर बनवत असतील तर तुम्ही काय म्हणता, आम्ही पातोळे बोलतो, तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा मला. परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.